ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे। या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आलंय। ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी व्यक्त केली आहे। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 1614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवलाय। या प्रस्तावात 303 वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित 421 वृक्षांचे पुनरोपण करण्याची नोंद आहे। पुनरोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाहीये। या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरीमाड, कडुलिंब, चाफा, उंबर यांसारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे। या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा सुजाता घाक, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, राजेश साटम, दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसराची पाहणी केली आहे। तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचं निदर्शनास आलंय। अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचं यावेळेस दिसून आलंय। म्हणतात मला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे, 125 वर्षापेक्षा जुनं आहे। 1901 ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या, अडथळे होते। आणि मार्च 23 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती। 14.83 एकर जागा मागितली होती रेल्वे स्टेशन, डीपी रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या व्यवसायासाठी। त्यामुळे न्यायालयाने परवानगी दिली आहे आणि त्या परवानगीतून न्यायालयाने सांगितलं होतं, उच्च न्यायालयाने रुग्णालय जुनं झालं आहे, जागा घेतात ते रुग्णालय सुद्धा नूतनीकरण अद्ययावत करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं। आमचा पीडब्ल्यूडी विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टने तयार केला असून तो शासनाला सादर करून परवानगी मागितली। त्यामध्ये नवीन अद्ययावत 3278 बेडचं नवीन रुग्णालय असणार आहे। सध्या 1850 बेडचं आपल्याकडे आहे आणि अद्ययावत सोयी सुविधा असतील, जसं पुनर्वसन केंद्र असेल, डी अडिक्शन सेंटर असेल, नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल, फॅमिली रूम्स असतील, रिलेटिव्ह हॉस्टेल्स असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, अशा अद्ययावत टीचिंग इन्स्टिट्यूट असतील, त्याशिवाय न्यूरोलॉजीवर मोठा विभाग असेल, अशा सर्व सुविधा पुढच्या काही कमीत कमी 50-100 वर्षाच्या दृष्टिकोन घेऊन असं अद्ययावत रुग्णालय होणार आहे। आता रुग्णालय होत असताना काही झाडं आड येतात, त्यामुळे कुठेतरी बाधा होत आहे। त्यामुळे ती अशी किती झाडं या ठिकाणी तोडली जाणार आहे, काय नंबरिंग देखील करण्यात आलेली आहे, एकूण किती झाडं आहेत त्यांनी देखील पुनर्रोपण देखील करणार आहे। याच तांत्रिक बाब आहे, ही तांत्रिक बाब आहे। याबद्दल अधिक माहिती पीडब्ल्यूडी आर्किटेक्ट सांगू शकतील। तरी ढोबळपणे आम्ही पीडब्ल्यूडी विभागाला विनंती केलेली आहे की ठाण्यातला मोठा हा जंगलसारखा भाग आहे, झाडं जास्त आहे, जास्तीत जास्त झाडं तुम्ही प्रिझर्व करायचा ठेवण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं आम्ही तशी विनंती केलेली आहे। त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की डिटेल प्लॅन त्यांच्याकडे आहे की फक्त इमारतीमध्ये जे झाडे येतील इमारतीमध्ये कापण्यात येतील आणि त्यापैकी इमारतीच्या बाहेर असतील तर जास्तीत झाडे ठेवले जतन करण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याशिवाय नवीन पण ग्रीन कॉरिडॉर पोपडीच्या बाजूला पाठीमागे येणार आहे, तिथे झाडे लावणार आहेत असं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। पाहिलं तर राष्ट्रवादींनी देखील तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, काही झाडं आहेत ते हेरिटेज आहेत, काही वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या ठिकाणी बांधकाम न करता ते स्थलांतर केलं तर बरं होईल। पीडब्ल्यूडी विभागाने आर्किटेक्ट तांत्रिक जिथं स्थलांतर करणं शक्य आहे ते स्थलांतर करते, जिथे प्लांटेशन करणे गरज आहे ते करणार आहेत आणि त्याशिवाय त्याचे प्रिझर्व पण होणार, जतन पण होणार आहे। राष्ट्रवादीचं निवेदन प्राप्त झालेलं आहे, पुढची भूमिका काय असणार आहे, त्याचे निवेदन घेऊन पुढे तुम्ही शासनाकडे काय पाठपुरावा? पीडब्ल्यूडी विभागाला शासनाला आम्ही पाठवू, असं विनंती जास्तीत जास्त झाडं जतन करावी, त्यांनी कमीत कमी झाडाची कापण्यात यावी, धोरण असेल। 24 नोव्हेंबरला महानगरपालिकेने नोटीस दिली
आणि त्यात त्यांनी लिहिलं की 7 दिवसात जर कोणाला ऑब्जेक्शन असतील ह्या झाडं तोडीवर तर त्यांनी 7 दिवसात ते ऑब्जेक्शन घ्यायचे होते. आज इथे पाहणी केल्यावर पहिले प्राथमिक तर असं कळलं की ऑब्जेक्शनचा पिरियड संपूर्ण 7 दिवस पण झालेला नाही, पण किमान 100-200 झाडं ऑलरेडी तोडलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारची घाई तुम्ही कशासाठी करत होता? साहेब, आमचा राष्ट्रवादी पक्षाचा विरोध हा मेंटल हॉस्पिटलचं आधुनिकीकरण जे होत आहे त्याच्यासाठी नाहीये. एक चांगली 3300 बेडचं जर इथे हॉस्पिटल बनत असेल तर ते ठाणे शहरासाठी चांगली गोष्ट आहे. मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जाते, चांगली गोष्ट आहे. 15 एकर त्यांनी जमीन दिलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनला. ती हँडओव्हर केल्यानंतर तिथे किती झाडं होती त्याच्या नोटिसा दिल्या होत्या का? आज किती झाडं तिथे आहेत? आता जिथे रेल्वेची लाईनच जाणार आहे, रेल्वे स्टेशन जाणार आहे, तिकडे झाडं प्रिझर्व करण्याचा प्रश्नच नाही. मग त्यांनी काय धोरण घेतलंय? आज या ठाणे शहरात ट्री कमिटी अस्तित्वात नाही गेले 3 वर्ष. मग हे निर्णय घेतय कोण? आज मी स्वतः डीएमसी इन्चार्ज यांना फोन केला असताना त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली पहिले की मला माहित नाही, मी अंदाज घेतो आणि आपल्याला फोन करतो. आणि मग त्यांनी माहिती अशी दिली की पीडब्ल्यूडी कडनं आम्हाला प्रस्ताव आलेला आहे साधारण 734 झाडं तोडण्याचा. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की 303 झाडं ही टोटली तोडतील आणि बाकी शिफ्ट करतील. माझा एक प्रश्न त्यांना आहे की कुठली शिफ्ट केलेली झाडं या ठाणे शहरात जगली आहेत त्यांनी आम्हाला पहिले दाखवावं. म्हणजे हे थूक लावायचं काम त्यांनी करू नये. आज या मेंटल हॉस्पिटलमध्ये जे 125 वर्षापूर्वी हे मेंटल हॉस्पिटल झालंय, इथे हेरिटेज 15 झाडं आहेत. ती यादी माझ्याकडे आहे. मला ही कल्पना त्यांच्याकडनं पाहिजे की ह्या 15 हेरिटेज झाडांमधल्या कुठल्या झाडाला हात लावतायत का? 700 म्हणतात पण 1700 झाडं तोडतील अशी परिस्थिती आज या ठिकाणी मला दिसते. याला प्रखर विरोध आम्ही करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आज मी जेव्हा ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपला AQI इंडेक्स आजचा 160 वर आहे. म्हणजे आपण 200 वर पोचलो तर धोक्याची घंटा वाजेल एवढ्या जवळ आपण आहोत AQI इंडेक्स मध्ये. आणि असं असताना एकच या ठाणे शहरात एक चांगलं वातावरण, चांगली झाडं, पर्यावरण प्रेमी लोकांना आवडेल अशी, आणि अगदी म्हणजे बघा चिवचिव तुम्हाला ऐकायला मिळते, पोपट आहेत, चिमण्या आहेत, ज्या चिमण्या शहरात दिसतच नाही. तर एकच असा एक स्पॉट होता आणि आज तेही तुम्ही कम्प्लिटली तोडायला निघताय. मला पीडब्ल्यूडी वाल्यांना प्रामुख्याने विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा एवढं हॉस्पिटल प्लॅन केलं तेव्हा पर्यावरणाचा थोडा तरी विचार तुम्ही केला का? आणि मला तर वाटत नाही. दुसरं मला त्यांना विचारायचंय की जर टीएमसी म्हणते की आम्ही अजून परवानगी दिलीच नाही तर मग झाडं कापतायत कोणती? तुम्हाला मी दाखवलं किती झाडं कापलेली आहेत. हा मी खूनच समजतो. सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायाधीश होते जे आपले ठाणेकर होते, ओक साहेब, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची झाडं अशा खूप नंबरमध्ये जर तोडली तर ते मर्डरपेक्षा मोठा गुन्हा होऊ शकतो. माझा राष्ट्रवादीच्या वतीने त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर हे सांगणं आहे की ह्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर हा गुन्हा ताबडतोब दाखल करा. महापालिकेने परमिशन दिली नाही आणि त्यांचं लक्षही नाही. त्यांना माहिती पण नाही परवानगी दिली आहे की नाही. एक अधिकारी फोन उचलत नाही, दुसरा अधिकारी म्हणतो मला माहित नाही, मी विचारून सांगतो. साहेब, एवढी महत्वाची गोष्ट आहे. आज तपोवनमध्ये काय झालंय तुम्ही बघताय. त्याच्या पार्श्वभूमीवर आज हे चाललंय. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही कुठेही विरोध ह्या सगळ्या गोष्टीला करत नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने झाडं तोडणार असाल तर 100% माझा विरोध आहे. ठाण्याच्या नागरिकांना मी सांगेन की तुम्ही थोडं सतर्क व्हा. फक्त एक राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून चालणार नाही.
त्यांनी उतरलं पाहिजे रस्त्यावर आणि त्यांच्या मागे आम्ही उभं राहायला पाहिजे. साहेब, एकीकडे सत्ताधारी म्हणतात ऑक्सिजन पार्कची आम्ही निर्मिती केलेली आहेत आणि तेच सत्ताधारी म्हणतात की झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करा आणि एकीकडे अशा पद्धतीची वृक्षतोड होते. कसं पाहता याकडे? सर, ऑक्सिजन पार्क त्यांनी निर्मिती केली, थाटा माटात त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्याच अगदी 200 मीटरवर सर्व्हिस रोडवरची हजारो झाडं तोडली, जी मोठी झालेली झाडं होती ती झाडं त्यांनी तोडली. त्यामुळे कसं आहे, काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी करायचं. ठाण्याची जनता या सगळ्या गोष्टींना कंटाळली आहे. ठाण्यात प्रेमी लोक खूप आहेत. तुम्हाला मी सांगतो की ठाणा कशासाठी लोक ठाण्याला आली, मुंबईतनं ठाण्यात लोक आली की ग्रीन कव्हर ह्या ठाणे शहरात खूप होतं. आता ते ग्रीन कव्हर हळूहळू कम्प्लिटली मिटत चाललंय. आता हे ठाणं हे कॉन्क्रीटाईज झालेलं आहे आणि पहिल्यासारखं वातावरण ठाण्यात उरलेलंच नाहीये. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये आपण जर विरोध केला तर पुढच्या भागांमध्ये डेव्हलपमेंटमध्ये याचा विचार केला जाईल. आज किती कंपन्या होत्या, ग्लॅक्सोमध्ये किती झाडं होती, किती झाडं तोडली. माझं तर मत आहे की याचं गुगल हे आपण 2-3 वर्षापूर्वीच घेतलं पाहिजे, आजची परिस्थिती घेतली पाहिजे आणि ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजे. साहेब, ही झाडं वाचवण्यासाठी आता राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? नाही, आता इकडनं सुरुवात झाली आहे. साधारण म्हणणं असं यांचं ऐकून घेतल्यावर कळलं की आरोग्य विभागाकडे हे राहिलेलं नाही. आपल्याला आता पीडब्ल्यूडीच्या मागे आणि महानगरपालिकेच्या मागे लागायला लागणार आहेत. पीडब्ल्यूडीलाही जाऊन आम्ही भेट देणारच आणि महानगरपालिकेलाही भेट देणारच. अशा प्रकारच्या झाडाच्या कत्लाला विरोध आमचा 100% राहील.